नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आज शेपूची भाजी बनवणार आहे. अगदी चमचमीत, खमखमीत आणि झणझणीत ही मी घेतलेली आहे शेपूची भाजी. आता निसून आणि धुवून घ्यायची आणि बारीक कापायची. बारीक कापून लगेच कढईत टाकणार आहे मी. आता बारीक कापून घेतलेली. आता डाळ घेतलेली आहे, मिरची घेतलेली आहे आणि मीठ चवीनुसार, लसूण, शेंगदाणे. आता मिक्सरला फिरून घेणार आहे आणि जास्त बारीक पण नाही करायचं. आबडधोबड असं जाडसर मसाला काढायचा. बघू शकता कसा काढलाय. तेल घ्यायचं चवीनुसार. आता तेलात परतून घेणार आहे मी भाजी. नंतर डाळ टाकणार आहे आणि बघा तुम्ही आता कशी भाजी परतल्यासारखी दिसती. आता मिरची घालणार आहे. मिरची मसाला आपण जे फिरून घेतला मिक्सरला तो मसाला घातलेला आहे. आणि आता 2-5 मिनटं त्याला शिजून घेणार आहे. चांगलं परतून घ्यायचं. आणि कोरडीच भाजी चांगली लागते शेपूची. पातळ भाजी चांगली लागत नाही आणि करायला पण सोपी. नेसायला सोपी, करायला सोपी, खायला भारी. अगदी चमचमीत आणि झणझणीत करायची. भाजी कशी असायला पाहिजे? थोडी तिखट आणि हिरवी मिरची घातलेली. तेव्हा भाजी खायला किती खावा असं वाटतं. चला तर आपली भाजी तयार आहे. आता भाजी परतून झालेली. आता वाफेवर शिजून निघणार आहे ती 2-5 मिनटात. आपण याच्यात पाणी घालणार नाही आणि पाणी घालायचं पण नाही तुम्ही. ते मसाल्याचं आणि भाजीचंच पाणी होऊन जातं. तेल घातलेलं आहे आपण. ते तेलात आणि मसाल्यात आपली भाजी अतिशय सुंदर दिसू लागलेली आहे आणि मस्त वास सुटलेला आहे. बघा भाजी तयार झालेली आहे. दिसायला पण छान आहे, चमचमीत आणि झणझणीत. अगदी सुंदर भाजी दिसते.